सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 23 ऑगस्ट 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। मेड इन सातारा बॅग्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9156865791। पुणे सातारा टोल रोड प्रकल्प रिलायन्स इन्फ्राने विकला। सिंगापूर स्थित क्यूब हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला 100% हक्क विकत देणार। रिलायन्सला मागच्या 10 वर्षात महामार्ग चांगला करता आला नाही म्हणून आता विकला। सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळा। पुणे बंगळुरू महामार्गावर टोल वसुली थांबवा। महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम अपूर्ण आहे आणि महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, त्यामुळे टोल वसुली थांबवा आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा सातारा काँग्रेस अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिला आहे। करमाळा पोलिसांच्या ताब्यातून आदरकी फाटा येथे लघुशंकेच्या बहाण्याने आरोपीची धूम। सातारा लोण रस्त्यावरील आदरकी फाट्यावर जेवणासाठी थांबलेल्या करमाळा पोलिसांच्या ताब्यातील आरोपीने पोबारा केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली। नाकाबंदी करूनही संशयित सापडला नाही। सागर राम गायकवाड वय 24, मूळ राहणार निपाणी वडगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर, सध्या राहणार मत्त्यापूर तालुका सातारा असे आरोपीचे नाव आहे। जिल्हा परिषद मधील 72 शिक्षकांचे दिव्यांग प्रमाणपत्र अयोग्य। प्राथमिक शिक्षणाच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत दिलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने 581 शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयामार्फत सुरू केली। सोमवारी आलेल्या 6व्या आणि 7व्या टप्प्यातील तपासणीच्या अहवालामध्ये 12 शिक्षकांची प्रमाणपत्रे अयोग्य तर 11 शिक्षक तपासणीस गैरहजर होते। 5 टप्प्यात तपासणी 60 प्रमाणपत्र अयोग्य ठरली होती तर 27 जण तपासणीस गैरहजर होते। त्यामुळे आतापर्यंत 60 टप्प्यात 390 पैकी 352 शिक्षकांची तपासणी झाली आहे। त्यामध्ये 72 शिक्षकांची प्रमाणपत्र अयोग्य आले असून 38 जण तपासणीस गैरहजर होते। जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कोट्यावधींचे नुकसान। सातारा जिल्ह्यात काही दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे। या पावसाने पश्चिमेकडे थैमान घातले आहे। विशेषतः वाई, पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा व कराड या तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे। या तालुक्यातील 361 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। दरम्यान नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात आले आहेत। मुसळधार पावसामुळे ढेबेवाडी खोऱ्यात 9 घरांची हानी। मुसळधार पावसामुळे ढेबेवाडी परिसरातील विविध गावातील 9 घरांची पडझड झाल्याने महिनाभरात घरांच्या पडझडीचा आकडा 40 वर पोहोचला आहे। महसूल यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करून तहसील कार्यालयाकडे पाठवले असले तरी जुन्या घरांच्या पडझडीचा आकडा वाढत चालल्याने तेथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या महिनाभरात ढेबेवाडी, कुटरे मंडलातील वाजवली, कसनी, भरेवाडी, तेमटेवाडी, लोटलेवाडी, जोशीवाडी, महिंद, पाळशी, मंदरपूर खुर्द, बनपुरी, असरवलेवाडी आणि तळमोडे मंडळातील मानेगाव, कुंभारगाव, शेंडेवाडी, खळे काढणे, बागलवाडी, शिद्रुकवाडी आदी गावातील 31 घरांची पडझड झाली होती। लोणंदच्या रेल्वे भुयारी मार्गाचे काम संत गतीने। गेल्या 5 महिन्यात खोदला फक्त एक खड्डा। लोणंद येथील सईबाई सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे गेट बंद करून रेल्वेच्या वतीने भुयारी मार्गाच्या कामाला 5 महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली। मात्र या कालावधीत केवळ अवघा एकच खड्डा खोदण्यात आला आहे। काम संत गतीने सुरू असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। 8 महिन्यांची मुदत असणारे हे काम कधी पूर्णत्वास जाणार असा सवाल नागरिकांच्याकडून केला जात आहे। दुसरीकडे उड्डाणपुलाचे काम कासव गतीने सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। उत्तेकरनगर सदर बाजार परिसरात 25,000ची घरफोडी। उत्तेकरनगर सदर बाजार मध्ये चोरट्यांनी घरफोडी करून 25,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे। दिनांक 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली। चोरट्यांनी घरामध्ये खिडकीचे ग्रिल तोडून प्रवेश केला। घरातील रकमेसह सोन्याच्या दागिने 25,000 जवळ चोरून नेला आहे। या प्रकरणी संगीता चंद्रशेखर तारू वय 55 राहणार सदर बाजार सातारा यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। म्हसवड येथे ट्रॅक्टर चोरट्याला अटक। हिंगणी तालुका मान येथील शेतकऱ्याचा ट्रॅक्टर केवळ 5 तास शोधून काढत म्हसवड पोलिसांनी संशयिताला बेड्या ठोकल्या। चोरीला गेलेला 8,50,000 रुपये किमतीचा ट्रॅक्टर पोलिसांनी गोंदवले बुद्रुक येथील चिकू बागेतून जप्त केला। धनाजी पुनाजी लोखंडे राहणार दिवड तालुका मान असे संशयिताचे नाव आहे। याबाबत अनिल विष्णुमाने राहणार हिंगणी तालुका मान यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। एसटीच्या भंगार बसेसने प्रवासी धास्तावले। महाबळेश्वर तालुक्यातील वास्तव देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष। महाबळेश्वर आणि पाचगणी ही जागतिक कीर्तीची पर्यटन स्थळे असली तरी येथील दुर्गम भागात राहणाऱ्या सामान्य नागरिकांचा प्रवास मात्र जीवघेणा ठरत आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात अक्षरशः भंगार झालेल्या एसटी बसेस धावत असून त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे। ग्रामीण भागातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना यामुळे मनस्ताप होत असून आर्थिक फटकाही बसत आहे। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम। सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड।
शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.